हॅलो गाईज. तर मी आज खूप दिवसाच्या नंतर बीडच्या रेल्वे स्टेशनला आले. ही आपली बीड साईट आहे आणि ही वडवणी साईट. ट्रॅकचं काम भरपूर असं झालेलं दिसतंय. आपण जाऊ पुढं. सनसेट बघा कसला बघा येते. अगोदर ट्रॅक होता, त्याच्यानंतर इकडे सरकारला दिसतंय असं त्याचे निशाण दिसत आहेत आपल्याला. ते काम तसंच ठप्प पडलेलं आहे, म्हणजे किती दिवस झालं तसंच पडलेलं आहे. प्लॅटफॉर्म 2वरती जात आपण चालतोय. तिथं पण बघू शकता लेवलचं पण काम भरपूर राहिलेलं आहे. दुसरं म्हणजे हे पण बनवल्यावर हे आणि हे प्लॅटफॉर्मवरती दोन प्लॅटफॉर्म, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती हे दोन्हीचं काम झालेलं दिसतं. हे इथं बोर्ड बसवलं आहे आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनचा आणि खांब वगैरे बसवलेत. हे पण नवीन अपडेट दिसते आणि हे पण झालेलं काम. ह्याला कलर द्यायचं राहिलं आणखी. 2-3च अपडेट आहेत. ते जाळीचे एक अपडेट, ते लाईटीचे खांब आणि हे हे आहे आपली इलेक्ट्रिक डिपी. इथून लाईट सप्लाय होणार आहे. सिग्नलचं दिसतंय मला 2 जागेवर, लेफ्ट राईट साईडला. तर म्हणलं चला आपण बघू. आलो नव्हतं तर चला म्हणून बघूया काय काय अपडेट आहे स्टेशनवरती. तर जी काय आता अपडेट आहे ती तुम्हाला मी दाखवतो. ही आपली बीड साईट आहे आणि ही वडवणी साईट. तर हा जो ट्रॅकचं आहे, म्हणजे ट्रॅक प्रॉपर काम झालेलं दिसतं. हा ट्रॅक जॉईन केला तिकडं. ही जी आहे ती वडवणी साईट बघतोय आपण आणि ही बीड साईट. तर हा ट्रॅकचं काम भरपूर असं झालेलं दिसतंय. आपण जाऊ पुढं. पण हा ट्रॅक असं जिगजॅगमध्ये ठेवलेला आहे सध्या, कारण की लेवलचं काम चालू आहे. आणि लेवलचं काम झाल्यानंतर मग हा ट्रॅक उचलून इथे ठेवतील, जेणेकरून 4 ट्रॅक आपल्याला. आणि इथं बघू शकता वडवणी साईडला इथं असं हाय ट्रॅक तसं सोडला आहे, बाकी तिथं जॉईन दिसतोय. आणि हा परत मग हा जो ट्रॅक आहे हा इथून पुढे ट्रॅकला जॉईन होतो आहे. तर चला आपण जाऊ आता बीड साईडवर, म्हणजे अहिल्यानगर साईड आपण म्हणू शकतो. पुढेच आपलं स्टेशन आहे बीडचं. सनसेट बघा कसला बघा येते. अगोदर ट्रॅक होता, त्याच्यानंतर इकडे सरकारला दिसतंय असं त्याचे निशाण दिसत आहेत आपल्याला. आत्ता ना इव्हिनिंगचं टायमिंग आहे आणि भरपूर लोक आले तिथं वॉकिंगसाठी किंवा जस्ट रिलॅक्स होण्यासाठी. ते काम तसंच ठप्प पडलेलं आहे, म्हणजे किती दिवस झालं तसंच पडलेलं आहे. नाला आहे आय थिंक तो पाणी जाण्यासाठी. तर ते तसंच किती दिवस काम तसंच झालं. सध्या कामच बंद आहे स्टेशनवरती, काही दिसत नाही. फक्त लेवलचं पण म्हणजे खडी आणून टाकलेली. आता प्लॅटफॉर्म 2वरती इकडचा जो ट्रॅक आहे तिथं हा दिसतं टाकलेला. पण आता हा नेमकं इथंच ठेवतील क्रॉसमध्ये का काय करतील माहीत नाही. पण हा तिथं खूपच क्रॉस दिसतोय, जिगजॅगमध्येच दिसतोय. अशीच पळून रेल्वे. बघू आपण पुढे जाऊन काय काय झालेलं दिसतंय ते. खूप दिवस नव्हतं आलो, त्याच्यामुळे म्हणलं चला जस्ट चक्कर मारून बघू आपण किती काम झालं याचं. पण एक पुढं बोर्ड लावलेला दिसतोय आणि ती जी जाळी लावली ती साईडला ती थोडीशी जास्त झालेली दिसते काम तिचं. कलर वगैरे दिलेला दिसतंय या प्लॅटफॉर्मचा. जो प्लॅटफॉर्मला हे जे दिसतंय तुम्हाला बनवलेलं, त्या साईडला प्लॅटफॉर्म 2वरती त्याला कलर लावलेला दिसतंय. आपण बघू तिकडे जाऊन. हे बघ इथं असं खडीचा दिसं ढीग लागलेला आहे. कुठेतरी दुसरीकडे काम चालू असणार आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या स्टेशनवर, त्याच्याचमुळे इथं काम नाही चालू. प्लॅटफॉर्म 2वरती जात आपण चालतोय. तिथं पण बघू शकता लेवलचं पण काम भरपूर राहिलेलं आहे. हे दिसतंय, हे बघ ह्याचं काम जे दिसतंय ना हे भरपूर झालेलं आहे पुढेपर्यंत, तिथपर्यंत खूप लांबपर्यंत झालं काम. ही एक अपडेट म्हणू शकतो आपण. लोक वॉकिंगसाठी पण आलेले स्टेशनला, भरपूर लोक आलेत. आणि हे थोडं पुढे गेल्यानंतर तिथं संपतंय आणि तिथं कलर दिलेला दिसतो आपल्याला. आणि दुसरं म्हणजे हे पण बनवल्यावर
हे आणि हे प्लॅटफॉर्मवरती दोन प्लॅटफॉर्म, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती हे दोन्हीचं काम झालेलं दिसतं. ही एक अपडेट आहे. हे भरपूर, ह्याला जास्त वेळ लागतो तसं पण हे भरपूर झालेलं दिसते आपल्याला काम. लेबलचं केलेलं आहे नॉर्मल, पण जास्त नाही. हे इथं बोर्ड बसवला आहे आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनचा आणि खांब वगैरे बसवलेत. हे पण नवीन अपडेट दिसते. आणि लाईटीचे पण खांब आणि ते जाळी बसवली साईडने इकडे दिसते तुम्हाला. हे बघा, ती जाळीचं काम दिसतंय तिथपर्यंत झालेलं, म्हणजे भरपूर झालं. पुढं आता एवढं राहिलं करायचं. ही एक दुसरी अपडेट. हा बोर्ड पण नव्हता अगोदर, तो पण बसवला आणि हे पण झालेलं काम. ह्याला कलर द्यायचं राहिलं आणखी. ही जाळी दिसते ना तुम्हाला, तिचं काम थोडंच राहिलं त्या प्लॅटफॉर्मपर्यंतच, त्या जो बोर्ड बसवला तिथपर्यंतच. बाकी ऑलमोस्ट झालंच माझं. तिचं एक काम दिसतं झालेलं. आणि ते खांब, इलेक्ट्रिक खांबच्या पण इथपर्यंतच होतं. ते पण भरपूर, म्हणजे ऑलमोस्ट इलेक्ट्रिकचे लाईटीचे ते खांब आहेत त्यांचं पण काम, म्हणजे ते पण बसून पूर्ण झालेलं आहे. तर अशी अपडेट आहे स्टेशनवरती. प्लॅटफॉर्म 2वरती लेवल नाही झाली अजून, म्हणजे नॉर्मल आहे. पण जसं प्लॅटफॉर्म 1 आहे तसा दुसरा राहिला आणखी व्हायचं. 2-3च अपडेट आहेत. ते जाळीचे एक अपडेट, ते लाईटीचे खांब आणि हे अशा 2-3 अपडेट आहेत. बाकी काम भरपूर राहिले व्हायचं आणखी तसं बघायला गेलं तर. आणि पुढंच आहे आपलं बीडचं स्टेशन. आपण अहिल्यानगर साईड, म्हणजे बीड साईड होतो स्टेशन तिकडं. आणि इथं बघा, हे आहे आपली इलेक्ट्रिक डिपी, इथून लाईट सप्लाय होणार आहे. आणि बघू शकतो तुम्ही इकडं काहीच अपडेट दिसत नाही. हे जे आहे मागच्या वेळेसारखं, हां फक्त तिथं ते सिग्नलचं दिसतंय मला 2 जागेवर, लेफ्ट राईट साईडला. तर आणि तसंच का ओरडा लागली ते दिसतंय. आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर जे खांब आहेत ना, ते कंटिन्युअस काम दिसतंय. खांबचे ते काम तुम्ही जर बघितलं असेल, तो बिंदुसरावरचा ब्रिज जो आहे त्यातलं काम, तर त्या ब्रिजच्या अगोदर दिसत होतं, तर ते हेच काम ते ब्रिजपर्यंत झालेलं आहे. मधला जो ब्रिज आहे तिथपर्यंत झालेलं आहे. त्याच्या पुढे जो आहे तो लागतो बिंदुसरा ब्रिज, त्याच्या अगोदरच ते काम झालेलं दिसतंय. तर असं आहे बघा बीड रेल्वे स्टेशनवरच्या काही थोडीशी अपडेट जे आहेत त्या तुम्हाला दाखवल्या. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.